विद्यार्थी मित्रांनो थांबा। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक चॅलेंज आहे। 15 पैकी 10 प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन दाखवा। जर जमलं तर तुम्ही खरे चॅम्पियन आहात। चला सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण होत्या? ऑप्शन ए किरण बेदी, ऑप्शन बी अन्ना राजम मल्होत्रा, ऑप्शन सी सरोजिनी नायडू, ऑप्शन डी प्रतिभा पाटील। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए किरण बेदी। मित्रांनो, किरण बेदी या 1972 मध्ये भारतीय सेवेत IPS दाखल झालेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या। प्रश्न दुसरा, तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी तेलंगणा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश। मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे आहे। हे भगवान व्यंकटेश्वरांचे प्रसिद्ध मंदिर आहे। प्रश्न तिसरा, रावणाची पूजा कोणत्या देशातील काही लोक करतात? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी नेपाळ। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका। मित्रांनो, श्रीलंकेतील काही लोक रावणाला विद्वान आणि पराक्रमी राजा मानतात, त्यामुळे काही ठिकाणी त्यांचा सन्मान व पूजा केली जाते। प्रश्न चौथा, जगातील सर्वात पौष्टिक फळ कोणते? ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी लिंबू, ऑप्शन डी आंबा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लिंबू। मित्रांनो, लिंबू मध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, त्यामुळे लिंबू हे अतिशय पौष्टिक फळ आहे। प्रश्न पाचवा, पिंक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ऑप्शन ए उदयपूर, ऑप्शन बी जोधपूर, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी अजमेर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जयपूर। मित्रांनो, जयपूरला पिंक सिटी असे म्हणतात कारण तेथील जुन्या इमारती गुलाबी रंगाच्या आहेत, त्यामुळे जयपूरला पिंक सिटी असे म्हणतात। प्रश्न सहावा, भारताचे पहिले उपग्रह कोणते? ऑप्शन ए भास्कर, ऑप्शन बी रोहिणी, ऑप्शन सी आर्यभट्ट, ऑप्शन डी इनसॅट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्यभट्ट। मित्रांनो, आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता। तो 19 एप्रिल 1975 रोजी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला होता। प्रश्न सातवा, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 नोव्हेंबर 1949, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर 1950। या प्रश्नाचे उत्तर आहे 26 जानेवारी 1950। मित्रांनो, भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली। या दिवसापासून भारत प्रजासत्ताक देश बनला। प्रश्न आठवा, कोणत्या देशात मांजरीची पूजा केली जाते? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी इजिप्त, ऑप्शन डी श्रीलंका। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इजिप्त। मित्रांनो, प्राचीन इजिप्तमध्ये लोक मांजरीला पवित्र मानत असत, त्यामुळे तेथे मांजरीची पूजा केली जात असे। प्रश्न नववा, भारताचा पहिला नोबेल पुरस्कार विजेता कोण होता? ऑप्शन ए CV रमन, ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन सी मदर तेरेसा, ऑप्शन डी अमर्त्य सेन। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर। मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला। ते भारताचे पहिले नोबेल पुरस्कार विजेते होते। प्रश्न 10वा, भारतीय
संशोधन संस्थेचे इस्रो मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी बेंगळुरू, ऑप्शन डी हैदराबाद. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बेंगळुरू. मित्रांनो, इस्रो मुख्यालय कर्नाटक राज्यातील बेंगळुरू शहरात आहे. येथून भारताचे अंतराळ मोहिमांचे नियोजन आणि नियंत्रण केले जाते. प्रश्न 11वा. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए चंदीगड, ऑप्शन बी अमृतसर, ऑप्शन सी लुधियाना, ऑप्शन डी जालंधर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अमृतसर. मित्रांनो, हे सुवर्ण मंदिर शीख धर्माचे सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. प्रश्न 12वा. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोची, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोची. मित्रांनो, कोची विमानतळ हे केरळ राज्यात आहे. तेथे विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो. प्रश्न 13वा. भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी भगतसिंग, ऑप्शन डी लाल बहादूर शास्त्री. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील अनेक संस्थानांचे एकत्रीकरण केले, त्यामुळे त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न 14वा. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? ऑप्शन ए NH27, ऑप्शन बी NH44, ऑप्शन सी NH48, ऑप्शन डी NH66. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी NH44. मित्रांनो, NH44 हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी असा देशाच्या उत्तर ते दक्षिण भागाला जोडतो. प्रश्न 15वा. भारतातील पहिले मेट्रो शहर कोणते? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोलकाता. मित्रांनो, भारतातील पहिले मेट्रो रेल्वे सेवा 1984 मध्ये कोलकात्यात सुरू झाली होती. मित्रांनो, आजच्या 15 पैकी तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली ते कमेंट मध्ये सांगा. अशा जीके साठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.